ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. सावधान. आपल्या पालकांच्या बाबतीत होणाऱ्या या 4 चुका माणसाचे आयुष्य रिकामे करतात. तुम्ही ही चूक तर करत नाहीत ना? व्हिडिओ पूर्ण पहा, तुमचं आयुष्य वाचू शकतं. आई वडिलांच्या बाबतीत ह्या 4 मोठ्या चुका कधीच करू नका. आयुष्यात दुःख मिळेल. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. चला तर पाहूया आजची माहिती. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, आपल्या संस्कृतीत आई वडिलांना देवाचे स्थान दिले गेले आहे. त्यांच्या सुखात आणि आशीर्वादातच आपले खरे यश दडलेले असते. बऱ्याचदा नकळत किंवा रागाच्या भरात मुलांकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे आई वडिलांचे मन दुखावते. शास्त्रात आणि नीतिशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आई वडिलांच्या बाबतीत कधीही करू नयेत. अन्यथा आयुष्यात कधीही सुखशांती लाभत नाही. त्या 4 चुका खालीलप्रमाणे आहेत. तत्पूर्वी आपणास एक विनंती आहे, ही माहिती किंवा हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु आपल्याला या विषयाची सविस्तर माहिती मिळेल. तेव्हा ही माहिती मध्येच सोडू नका, शेवटपर्यंत पहा. चूक क्रमांक 1, त्यांच्या म्हातारपणात किंवा गरजेच्या वेळी त्यांची साथ सोडणे. आई वडिलांच्या म्हातारपणात किंवा गरजेच्या वेळी त्यांची साथ सोडणे ही केवळ एक सामाजिक चूक नाही, तर तो एक भावनिक आणि नैतिक गुन्हा मानला जातो. जेव्हा एखादा माणूस या वळणावर आपल्या पालकांना एकटे सोडतो तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावर, मानसिकतेवर आणि भविष्यावर होतात. या चुकीचे गांभीर्य आणि तिचे परिणाम आपण सविस्तरपणे समजावून घेऊया. 1. ही वेळ त्यांच्यासाठी सर्वात संवेदनशील असते. ज्याप्रमाणे लहान मुलाला पावला पावलावर कोणाच्या तरी आधाराची गरज असते, अगदी तसेच वय वाढल्यानंतर माणसाचे शरीर आणि मन पुन्हा लहान मुलासारखे होते. शारीरिक असमर्थता. म्हातारपणात शरीर थकू लागते, आजारपण मागे लागते. स्वतःची दैनंदिन कामे करणे किंवा डॉक्टराकडे जाणेही त्यांना कठीण होते. अशा वेळी त्यांना पैशांपेक्षा कोणाच्या तरी हाताची आणि सोबतीची जास्त गरज असते. भावनिक एकलेपणा. या वयात त्यांचे जुने मित्र किंवा ओळखीचे लोक दुरावतात, त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचे जग म्हणजे त्यांची मुले असतात. अशा वेळी मुलांनी तोंड फिरवले तर ते मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातात. 2. कृतज्ञतेची परिसीमा. आपण जेव्हा चालायला शिकत होतो तेव्हा त्यांनी आपला हात कधीच सोडला नाही. आपण आज जे काही आहोत, शिक्षण, करिअर, संस्कार, ते सर्व त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्याला दिले आहे. अनेकदा मुले स्वतःचे करिअर, मित्र आणि वैयक्तिक आयुष्य यात इतकी व्यस्त होतात की त्यांना पालकांसाठी वेळ उरत नाही. आई वडिलांना ओझे समजून त्यांना वृद्धाश्रमात सोडणे किंवा एकाच घरात असूनही त्यांच्याशी न बोलणे ही कृतज्ञता म्हणजेच उपकार न मानणे आहे. शास्त्रात कृतज्ञ माणसाला कधीही सद्गती मिळत नाही असे म्हटले आहे. 3. कर्माचा सिद्धांत. निसर्गाचा आणि कर्माचा एक नियम अतिशय स्पष्ट आहे. आपण जे पेरतो तेच उगवते. आज आपण आपल्या आई वडिलांशी ज्या पद्धतीने वागत आहोत तेच वर्तन आपली मुले पाहत असतात. मुले उपदेशातून शिकत नाहीत, तर ती आपल्या पालकांच्या कृतीतून शिकतात. जर आज आपण आपल्या वृद्ध आई वडिलांना म्हातारपणात एकटे सोडले तर उद्या आपली स्वतःची मुलेही आपल्याशी तसेच वागतील. हा निसर्गाचा न्याय आहे. 4. घरातून लक्ष्मी आणि सुखशांती निघून जाणे. ज्या घरात वृद्ध आई वडिलांचे डोळे आसवांनी ओले होतात त्या घरात कधीही सुख, समृद्धी आणि प्रगती टिकत नाही. माणूस कितीही पैसा कमवू दे,
पण जर त्याचे आई वडील घरात दुःखी असतील तर तो पैसा आजारपणात, कोर्ट कचेऱ्यामध्ये किंवा व्यसनात वाया जातो. त्यांच्या मनातून निघणारे सुस्कारे आणि दुःख माणसाचे भाग्य कमकुवत करतात. याउलट त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे घरातील सर्वात मोठे सुरक्षा कवच असते. मग मुलांनी नक्की काय केले पाहिजे? वेळ द्या. दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटे त्यांच्याजवळ बसा. त्यांच्या आरोग्याची चौकशी करा आणि जुन्या आठवणींवर गप्पा मारा. त्यांना पैशांपेक्षा तुमच्या वेळेची भूक असते. आदरयुक्त निर्णय घ्या. घरातील महत्वाचे निर्णय घेताना त्यांचा सल्ला नक्की घ्या. यामुळे त्यांना आपण अजूनही कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहोत असा आदर आणि विश्वास वाटतो. आरोग्याची काळजी घ्या. त्यांच्या वैद्यकीय गरजा, औषधोपचार आणि खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष द्या. थोडक्यात सांगायचे तर आईवडिलांचे म्हातारपण हा मुलांसाठी अडचण नसून त्यांच्या उपकाराची अंशतः परतफेड करण्याची एक संधी असते. ही संधी गमावणारा माणूस आयुष्यात कधीही खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही. चूक क्रमांक 2, त्यांचा अनादर करणे आणि कटू शब्द बोलणे. आईवडिलांचा अनादर करणे आणि त्यांच्याशी कटू किंवा उद्धट भाषेत बोलणे ही आजच्या पिढीकडून होणारी अत्यंत वेदनादायी चूक आहे. अनेकदा राग, अहंकार किंवा वैचारिक मतभेदांमुळे मुलांच्या तोंडून असे शब्द निघतात जे पालकांच्या हृदयावर कायमची जखम करून जातात. या चुकीचे स्वरूप आणि त्यांचे माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतात हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया. 1. शब्दांचे घाव सर्वात खोल असतात. शारीरिक जखम काही दिवसात भरून येते, पण जिभेने म्हणजे भाषणामुळे दिलेली जखम आयुष्यभर विसरता येत नाही. आई वडील आपल्या मुलाला लहानाचे मोठे करताना अनेक रात्री जागे राहतात. स्वतः उपाशी राहून मुलाचे लाड पुरवतात. जेव्हा तोच मुलगा मोठा होऊन त्यांना कटू शब्द बोलतो तेव्हा त्यांचे हृदय तुटून जाते. अपमानास्पद वाक्य, तुम्हाला काही समजत नाही, माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका, तुम्ही माझ्यासाठी केलंच काय, अशी वाक्य पालकांना जिवंतपणे मारल्यासारखी असतात. अनादराचे स्वरूप, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्यावर आवाज वाढवून बोलणे किंवा 4 लोकांसमोर त्यांना कमी लेखणे हा देखील मोठा अनादर आहे. 2. अहंकाराचा उदय आणि वैचारिक मतभेद. तरुण वयात आल्यावर, थोडे शिक्षण घेतल्यावर किंवा 4 पैसे कमावू लागल्यावर अनेकदा मुलांमध्ये एक प्रकारचा अहंकार येतो. त्यांना वाटते की आजच्या आधुनिक जगाचे ज्ञान फक्त आपल्यालाच आहे आणि आई वडील जुन्या विचारांचे आहेत. सत्य परिस्थिती, पालकांचे विचार कदाचित आजच्या काळाशी सुसंगत नसतील, पण त्यामागे त्यांचा शुद्ध हेतू आणि काळजी असते. वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे, पण ते मतभेद आदराने मांडता आले पाहिजेत, अपमानाने नाही. 3. सर्व पुण्याचा आणि भाग्याचा नाश. भारतीय संस्कृतीत आणि नीतिशास्त्रात स्पष्ट म्हटले आहे की तुम्ही कितीही देवपूजा करा, दानधर्म करा किंवा तीर्थयात्रा करा, जर तुमचे आई वडील तुमच्या शब्दांमुळे दुःखी होत असतील तर त्या सर्व पुण्याचा नाश होतो. पालकांचे अश्रू हा शाप. आई वडील सहसा आपल्या मुलांना तोंडाने शाप देत नाहीत, कारण त्यांचे आपल्या अपत्यावर प्रेम असते, परंतु त्यांच्या मनातून निघणारे सुस्कारे आणि डोळ्यातील अश्रू हे निसर्गाच्या दरबारात पोचतात. यामुळे माणसाचे चाललेले चांगले दिवस फिरतात, प्रगती खुंटते आणि आयुष्यात मानसिक अशांती निर्माण होते. 4. भावनिक अंतर वाढणे. एकदा का मुलांनी कटू शब्द बोलण्याची सुरुवात केली की आई वडील हळूहळू स्वतःला मागे ओढून घेतात. ते मुलाशी मोकळेपणाने बोलणे बंद करतात.
आपल्या गरजा सांगायला घाबरतात आणि घरातच एका अपराधी भावनेने जगू लागतात. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा संपून जाते आणि घराचे रूपांतर एका थंड आनंदरहित जागेत होते. यावर उपाय काय? आपण स्वतःला कसे बदलू शकतो? मौन बाळगा, म्हणजेच राग नियंत्रणात ठेवा. जेव्हा आई वडिलांच्या एखाद्या गोष्टीवर राग येईल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. तिथून काही वेळ बाजूला व्हा. राग शांत झाल्यावर शांत डोक्याने आपली बाजू मांडा. बोलण्याची पद्धत बदला. तुम्हाला काय कळतंय असे म्हणण्याऐवजी मला तुमचं म्हणणं समजलं, पण आजकाल परिस्थिती थोडी वेगळी आहे, अशा मऊ भाषेत त्यांना समजावून सांगा. इगो म्हणजे अहंकार बाजूला ठेवा. तुम्ही जगात कितीही मोठे पद मिळवले तरी आई वडिलांपेक्षा मोठे कधीच होऊ शकत नाही, ही जाणीव मनात कायम ठेवा. थोडक्यात सांगायचे तर आपली जीभ हे एक असे शस्त्र आहे जे नाती जोडूही शकते आणि तोडूही शकते. आई वडिलांशी बोलताना नेहमी मर्यादा आणि नम्रता असायला हवी. आपण जग जिंकू शकतो, पण आई वडिलांचे मन जिंकण्यातच माणसाच्या आयुष्याचे खरे सार्थक आहे. तिसरी चूक, त्यांच्या अनुभवाचा आणि सल्ल्याचा तिरस्कार करणे. आई वडिलांच्या अनुभवाचा आणि सल्ल्याचा तिरस्कार करणे ही आजच्या तरुण पिढीकडून होणारी एक अतिशय मोठी वैचारिक चूक आहे. आजच्या गतिमान आणि डिजिटल युगात तरुणांना वाटते की इंटरनेट, गुगल आणि सोशल मीडियामुळे आपल्याला जगाचे सर्व ज्ञान मिळाले आहे, तर आई वडील कालबाह्य झाले आहेत. परंतु हे विसरून चालणार नाही की माहिती आणि अनुभव यात जमीन आसमानाचा फरक असतो. या चुकीचे स्वरूप आणि त्यामुळे मुलांचे कसे नुकसान होते हे आपण सविस्तर समजून घेऊया. एक, माहिती आणि अनुभवातील फरक. आजच्या पिढीकडे पदव्या आहेत, तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे आणि माहितीचा साठा आहे, परंतु आई वडिलांकडे आयुष्याचे विद्यापीठ पार केल्याचा अनुभव आहे. त्याने आयुष्यात अनेक चढ उतार पाहिलेले असतात, माणसांची पारख केलेली असते, संकटाचा सामना केलेला असतो आणि यशापयशाचे चटके सोसलेले असतात. जेव्हा ते एखादा सल्ला देतात तेव्हा तो पुस्तकातून वाचलेला नसतो, तर तो त्यांनी स्वतः जगलेला असतो. त्यांच्या अनुभवाचा तिरस्कार करणे म्हणजे एका चालत्या बोलत्या मार्गदर्शकाचा अपमान करण्यासारखे आहे. 2, सल्ल्यामागील निस्वार्थ हेतू न समजणे. या जगात आपले मित्र, नातेवाईक, व्यावसायिक भागीदार किंवा सल्लागार आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्यामागे कुठेतरी त्यांचा स्वार्थ असू शकतो, परंतु आई वडील हे जगातील एकमेव असे लोक आहेत ज्यांना आपल्या मुलाकडून काहीही नको असते. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते, त्यांच्या मुलाचे भले व्हावे. जेव्हा मुले त्यांचा सल्ला कटकट किंवा ढवळाढवळ समजून त्यांचा तिरस्कार करतात तेव्हा ते स्वतःचेच नुकसान करून घेत असतात. पालकांचा सल्ला हा कोणत्याही स्वार्थाशिवाय मिळालेले सुरक्षा कवच असते. 3, चुकीच्या निर्णयाचे आणि अपयशाचे सावट. अनेकदा तरुण कौटुंबिक वाद, नातेसंबंध, पैशाची गुंतवणूक किंवा करिअरच्या बाबतीत स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतात आणि पालकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. परिणाम, अनुभवाच्या कमतरतेमुळे अनेकदा फसवणूक होते, व्यवसायात मोठे नुकसान होते किंवा चुकीच्या संगतीमुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. जेव्हा संकट येते तेव्हा पुन्हा त्याच आईवडिलांकडे जावे लागते. जर सुरुवातीलाच त्यांचा सल्ला ऐकला असता तर येणारे मोठे संकट किंवा नुकसान टाळता आले असते. 4, पालकांमध्ये निर्माण होणारी निरुपयोगी असण्याची भावना. जेव्हा मुले सतत आईवडिलांच्या मतांचा, सल्ल्यांचा आणि अनुभवाचा तिरस्कार करतात तेव्हा
पालकांच्या मनात एक सुप्त वेदना निर्माण होते. त्यांना असे वाटू लागते की आता या घरात आमची काहीच किंमत उरलेली नाही, आम्ही निरुपयोगी झालो आहोत. ही भावना वृद्ध वयात त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते. पालकांच्या सल्ल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा? ऐकून घेण्याची वृत्ती ठेवा. जेव्हा ते एखादा सल्ला देतात तेव्हा त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या. मध्येच तोडू नका किंवा तुम्हाला काय माहिती असे म्हणून त्यांना गप्प करू नका. आदराने सुसंवाद साधा. जर तुम्हाला त्यांचा सल्ला पटत नसेल तर त्यांचा तिरस्कार करण्याऐवजी शांतपणे सांगा की बाबा, आई, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आजची परिस्थिती अशी आहे, त्यामुळे मी असा विचार करतोय. फिल्टर वापरा, पण आदर ठेवा. तंत्रज्ञानाच्या किंवा आजच्या काळाच्या बाबतीत कदाचित त्यांचे ज्ञान कमी असेल, पण माणूस ओळखणे आणि परिस्थिती हाताळणे यात ते नेहमीच तुमच्यापेक्षा पुढे असतील. त्यांच्या सल्ल्यातील मर्म समजून घ्या. थोडक्यात सांगायचे तर आपण कितीही पुस्तके वाचली किंवा इंटरनेट धुंडाळले तरी आई वडिलांच्या केसातील पांढरी झालेली पट ही अनुभवाची पावती असते. त्यांच्या अनुभवाचा आदर करणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याला धोक्यापासून वाचवणे होय. जो त्यांचा सल्ला मानतो त्याचे पाय कधीही घसरत नाहीत. चूक क्रमांक 4, त्यांच्यात आणि स्वतःच्या कुटुंबात किंवा जोडीदारामध्ये दुजाभाव करणे. लग्न झाल्यानंतर किंवा स्वतःचे स्वतंत्र कुटुंब सुरू झाल्यावर आई वडील आणि जोडीदार किंवा स्वतःची मुले यांच्यात दुजाभाव करणे, पक्षपात करणे किंवा पालकांना दुय्यम स्थान देणे ही आजच्या काळातील एक अतिशय संवेदनशील आणि गंभीर चूक मानली जाते. अनेकदा या परिस्थितीमुळे सुखी घरे उद्ध्वस्त होतात आणि कुटुंबात कायमचा कलह निर्माण होतो. या चुकीचे स्वरूप, त्यामागील मानसिक कारणे आणि त्यांचे परिणाम आपण सविस्तर समजून घेऊया. 1. आई वडिलांना परके किंवा बाहेरचे समजणे. अनेकदा लग्नानंतर माणसाचे प्राधान्य बदलते. जोडीदाराला आनंद देणे किंवा स्वतःच्या मुलांचे भविष्य घडवणे यात काही गैर नाही, ते आपले कर्तव्यच आहे. पण चूक तेव्हा होते जेव्हा माणूस ज्यांनी जन्म दिला त्यांना भूतकाळ आणि जोडीदाराला भविष्यकाळ समजून पालकांना कुटुंबातून बाजूला सारू लागतो. दुजाभावाचे स्वरूप, घरात चांगल्या गोष्टी करताना, फिरायला जाताना किंवा हॉटेलमध्ये खाऊ पिऊ घालताना आई वडिलांना सोडून देणे किंवा घरातील महत्वाच्या निर्णयात जोडीदाराचे मत अंतिम मानून आई वडिलांना साधे विचारूनही न घेणे. परिणाम, ज्या घरात त्यांनी आपले रक्त आटवून भिंती उभ्या केल्या त्याच घरात त्यांना एका कोपऱ्यात उपेक्षित जिणे जगावे लागते. हा बदल त्यांच्यासाठी प्रचंड मानसिक वेदना देणारा असतो. 2. जोडीदार आणि पालकांमध्ये समतोल न राखणे. लग्न झाल्यावर एका व्यक्तीला 2 अतिशय महत्वाच्या भूमिका वठवाव्या लागतात. एक म्हणजे मुलगा मुलगी आणि दुसरी म्हणजे पती पत्नी. अनेक जण या दोन्ही नात्यांमध्ये समतोल राखण्यात अपयशी ठरतात. एका बाजूने वाहवत जाणे, जोडीदाराच्या सांगण्यावरून किंवा स्वतःच्या सुखासाठी आईवडिलांच्या खाण्यापिण्याकडे, कपड्यांकडे किंवा औषधोपचाराकडे दुर्लक्ष करणे हा मोठा दुजाभाव आहे. सत्य परिस्थिती, जोडीदार हा तुमच्या आयुष्याचा अर्धा भाग नक्कीच आहे, पण आई वडील हे तुमच्या अस्तित्वाचे मूळ आहेत. मुळांना पाणी दिले नाही तर झाड फार काळ टिकू शकत नाही. 3. कर्माचा फेरा आणि घरातील अशांती. हा दुजाभाव घरात एक नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. जेव्हा वृद्ध आईवडिलांना समजते की आपल्याच मुलाला आता आपली लाज वाटू लागली आहे किंवा तो आपल्याला वेगळे पाडत आहे, तेव्हा त्यांच्या मनातून निघणारे सुस्कारे घरातील
सुख शांती हिरावून घेतात. पुढच्या पिढीवर परिणाम. तुमची लहान मुले हे सगळं पाहत असतात. तुम्ही तुमच्या आई वडिलांना जे जेवण, जे कपडे आणि जे स्थान द्याल ते स्थान तुमची मुले उद्या तुम्हाला देतील. कारण मुले संस्कार पुस्तकातून शिकत नाहीत, तर घरात जे घडते ते पाहून शिकतात. 4. आर्थिक आणि भावनिक भेदभाव. काही घरांमध्ये असे पाहायला मिळते की जोडीदाराच्या हौसेमौजेसाठी, महागड्या वस्तूंसाठी किंवा प्रवासासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. पण जेव्हा आई वडिलांच्या औषधांचा किंवा त्यांच्या लहान सहान गरजांचा विषय येतो तेव्हा पैशाचा हिशोब केला जातो किंवा कटकट केली जाते. हा आर्थिक दुजाभाव पालकांचा स्वाभिमान पूर्णपणे चिरडून टाकतो. या नाजूक परिस्थितीत समतोल कसा साधावा? दोन्ही नात्यांची जागा निश्चित करा. जोडीदाराचे स्थान वेगळे आहे आणि आई वडिलांचे स्थान वेगळे आहे. एका नात्याची तुलना दुसऱ्या नात्याशी कधीच होऊ शकत नाही. दोघांनाही आपापल्या जागी आदराचे स्थान द्या. जोडीदारालाही योग्य संस्कार द्या. आपल्या जोडीदाराला प्रेमाने समजावून सांगा की जसे तुझे आई वडील तुझ्यासाठी महत्वाचे आहेत, तसेच माझे आई वडील माझ्यासाठी आहेत. आपण दोघांनी मिळून सर्वांचा सांभाळ करायचा आहे. भेदभाव पूर्णपणे थांबवा. घरात काहीही नवीन आणल्यास किंवा चांगला पदार्थ बनवल्यास पहिला मान घरातील वृद्धांना द्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देईल. थोडक्यात सांगायचे तर जोडीदार हा आयुष्याच्या प्रवासात मध्येच आलेला सोबती असतो, तर आई वडील हे तुम्हाला प्रवासात आणणारे निर्माते असतात. नव्या नात्यांचा स्वीकार करताना जुन्या नात्यांचा संकोच करणे हा अधर्म आहे. दोन्ही नात्यांना सन्मानाने एकत्र घेऊन चालणारा माणूसच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी आणि सुखी होतो. थोडक्यात सांगायचे तर जगात इतर सर्व गोष्टी पुन्हा मिळवता येतात, पण आई वडील पुन्हा मिळत नाहीत. याची सेवा करणे आणि त्यांना मान देणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे. जर तुमच्याकडून भूतकाळात यातील एखादी चूक झाली असेल तर आजच त्यांची माफी मागा आणि त्यांचा सांभाळ करा. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यात खरे सुख मिळणे अशक्य आहे. तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.